इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. प्रार्थना समाज यावर आधारित प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते. शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणून शॉर्टकट मध्ये सांगते की आत्माराम पांडुरंग तरखटकर यांनी तर त्याची स्थापना केली होती. त्रयी होते आत्माराम पांडुरंग तरखटकर, दादोबा पांडुरंग तरखटकर आणि भास्कर पांडुरंग तरखटकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये केली होती, मुंबई या ठिकाणी. त्याचे सेक्रेटरी होते बाळ मंगेश वागडे, हे सुद्धा माहिती पाहिजे. या स्थापनेची प्रेरणा केशवचंद्र सेन यांच्याकडून घेतली होती. ब्राह्मण समाजाचे नेते होते, आपल्याला माहितीये. वारसा भागवत धर्माकडून घेतला होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सुबोध पत्रिका या प्रार्थना समाजाचं मुखपत्र आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर. सोबत आर.जी. भांडारकर सुद्धा होते यामध्ये संस्थापक सदस्य. त्याच्याच बरोबर विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा होते. विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून पुढे चालून डिप्रेस क्लासेस मिशन आहे त्याची स्थापना केली होती 1906 मध्ये, हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणून आणि क तर आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजे आणि एकच ऑप्शन दिलेले आणि क असणारं पर्यायी उत्तरामध्ये ऑप्शन क्रमांक 2 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. तसेच प्रार्थना समाजाच्या माध्यमातून गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ही कधी केली होती हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. प्रार्थना समाजाबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट की या सभेमध्ये संत तुकाराम महाराज आहे, संत नामदेव महाराज आहे यांचे अभंग म्हटले जात असत. ज्याप्रमाणे ब्राह्मो समाज आहे, केशवचंद्र सेन आहे त्यांचा जो ब्राह्मो समाज आहे, ज्या पद्धतीने ख्रिस्ती जयंती साजरी करत असे त्या पद्धतीने प्रार्थना समाज तुकाराम बीज साजरी करत असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट या समाजाचे तत्व माहिती पाहिजे. या समाजाचे तत्व होतं की ईश्वर एकच आहे म्हणून एकेश्वरवाद, तो निराकार आहे, मूर्तीपूजा आहे किंवा कर्मकांड अमान्य केले होते, परमेश्वराने कोणतेही ग्रंथ लिहिलेले नाहीत, परमेश्वर अवतार घेत नाहीत, सत्य सदाचार भक्ती आणि हेच परमेश्वराचे उपासनेचे मार्ग आहेत, हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तसेच सदस्य सुद्धा होते आणखी यामध्ये नाम जोशी होती, त्यांनी सोशल सर्व्हिस लीग पुढे चालून स्थापन केली. ते कुठे केली, केव्हा केली हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डिटेलमध्ये लॉंग व्हिडिओ आहे आपला तो पाहू शकता. पोल स्वरूपात आपण प्रश्न घेत असतो ते सुद्धा सोडवू शकता आणि नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आवडल्यास मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.